रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचे लग्न 2012 साली झालं. 2003 नंतर भेटल्यानंतर त्यांच्यात एकमेकांमध्ये मैत्री वाढू लागली. मग त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग त्यांनी लग्न केलं. त्या दोघांनाही राहिल आणि रियान नावाची मुलं आहेत. एका मुलाखतीत रितेश आणि जेनेलियाने आपल्या नात्याविषयी अनेक खुलासे केले आहेत. तेव्हा त्यांना एक रंजक प्रश्न विचारण्यात आला होता की तुमच्यात कधी भांडणं होतात का? कधी कोणी कुणाला सॉरी म्हणतं का? तर यावर दोघांनीही आपल्या नात्यांविषयी सिक्रेट सांगितलंय. या प्रश्नाला उत्तर देताना जेनेलिया देशमुख म्हणाली की मी रितेशशी अनेकदा भांडत असते, पण मग तो मात्र त्यावर काही रिॲक्ट करत नाही. तर त्यावर तो फक्त ऐकून घेतो आणि निघून जातो. सकाळी उठल्यावर मात्र येऊन गुड मॉर्निंग म्हणतो. त्यावर रितेश असंही म्हणालाय की आमच्यात जेव्हा भांडणं होतात तेव्हा मीच पुढाकार घेऊन सॉरी म्हणतो. मीच स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करतो. कालचं भांडण झालं ते झालं, आता नवीन दिवस सुरू होतो, त्यानुसार नव्यानं सुरुवात करायला पाहिजे. आता माझं नाव रितेश देशमुख नाही तर सॉरी देशमुख ठेवायला हवं, असं गमतीने तो त्या मुलाखतीत म्हणालाय. तर तुम्हाला या दोघांची जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.